बोंदुखराचे रोज नवनवे कारनामे समोर येत आहेत। नाशिकमधील लोकस प्रॉपर्टी कार्यालयातून एसआयटीनं अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त केले। 22 रुद्राक्ष, अंक, अक्षर, हिरव्या रंगाचं द्रव्य असे अनेक पुरावे एसआयटीने जप्त केलेत। नाशिकच्या भोंदूबाबा खरातच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयातून एसआयटीनं अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त केलेत। एका डब्यातून 22 रुद्राक्ष, इंग्रजीमध्ये ए टू झेड पर्यंत अक्षर, 1 ते 26 अंक लिहिलेली पट्टी, शिवनिका संस्थेच्या कोऱ्या पावतीचं पुस्तक, भिंग काच, हिरव्या रंगाचं द्रव्य असलेली बाटली। तर सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणी खरातसह पत्नी कल्पना खरातवर गुन्हा दाखल झालेला आहे। भोंदूबाबा खरातवर 14 गुन्हे दाखल करण्यात आलेत। सिन्नर मिरगावातील जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अशोक खरातसोबत पत्नी कल्पना खरातवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। खरातनं माळी बंधूंकडून कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावात विकत घेतली। जमीन विकली नाही तर चौघांपैकी एका भावाचा मृत्यू होईल अशी बतावणी खरातनं केली होती। माळी बंधूंची फसवणूक करत 16 एकर जागा भोंदू खरातनं हडप केली। याच जमिनीवर खरातनं ईशान्येश्वर मंदिर आणि स्वतःचा भव्य फार्म हाऊस बांधला। काळ्या जादूच्या नावाखाली लोकांना लुबाडणारा खरात भक्तांना लुबाडण्यासाठी बोगस आयकर अधिकारी पाठवायचा। बोगस आयकर अधिकारी पाठवून छाप्याची भीती दाखवून तडजोडीच्या नावाखाली मोठे व्यावसायिक आणि उद्योजकांकडून मोठी रक्कम उकळायचा।